AI मधली दुसरी वेबसाईट म्हणजेच FaceStudio.app आणि स्लॅश म्हणजे ही वेबसाईट जशी दिसते तशी कॉपी करा आणि आपल्या गुगल क्रोममध्ये ती टाईप करून एंटर हे बटन प्रेस केल्यानंतर आपल्या समोर एक फेस स्टुडिओ नावाची लिंक दिसते. या AI टूलचा महत्त्वाचा वापर म्हणजे आपल्याला या जगामध्ये अवेलेबल नसलेल्या म्हणजे उपलब्ध नसलेल्या काही व्यक्ती या AIच्या टूलच्या माध्यमातून तयार करता येतात. उदाहरणार्थ आपण इथं जेंडरमध्ये मेल हा जेंडर निवडला, एज ग्रुपमध्ये 50 म्हणजे 50 वर्ष एवढं वय पकडलं आणि यामध्ये वेस्ट एशियन ही त्याचं म्हणजे देश समजला, विभाग समजला आणि आपण जनरेट या बटनला क्लिक केलं तर आपल्या समोर वेस्ट एशियन मधील 50 वर्षाचा एक व्यक्ती जो की या जगामध्ये अवेलेबल किंवा उपलब्ध नाही असा आर्टिफिशियल म्हणजे आभासी पद्धतीनं या AI टूलच्या मदतीनं आपण हा व्यक्ती किंवा हा फेस तयार केलेला आहे आणि हा आपल्याला डाउनलोडही करता येतो. याच ठिकाणी जर आपण फिमेल निवडलं आणि यामध्ये समजा वय वर्ष 20 घेतलं आणि यामध्ये लॅटिन अमेरिकन हा भाग निवडला आणि जनरेटला क्लिक केलं तर एक नवीन इमेज आपल्या समोर आलेली आपल्याला दिसेल. या पद्धतीनं समजा 20 एज आहे, फिमेल आहे आणि आपण साऊथ एशियन हा भाग निवडला आणि जनरेटला क्लिक केलं. एक पुन्हा त्या भागातील नवीन एक चेहरा जो की या जगामध्ये उपलब्ध नाही असा एक आर्टिफिशियल एक चेहरा आपण इथं जनरेट करू शकतो. बऱ्याच ठिकाणी फोटोशॉप असेल किंवा अन्य काही सॉफ्टवेअर्स असतील तर तिथं आपल्याला काही इमेजेस लागत असतील तर या पद्धतीच्या वेगवेगळ्या इमेजेस आपण इथं तयार करून घेऊ शकतो आणि प्रत्येक वेळी जनरेटला क्लिक केलं की तुम्हाला नवीन चेहरा समोर दिसणार आहे. या पद्धतीनं तुम्हाला पाहिजे त्या एरियातील आणि त्या देशातील आणि पाहिजे त्या वयाचे मेल किंवा फिमेल असे काही नवीन चेहरे आपल्याला इथं तयार करता येतील. आपण आता हे एक फायनल एक इमेज आपण तयार केली आहे आणि या ठिकाणी डाउनलोड या बटनला क्लिक केल्यानंतर ती फाईल डाउनलोड झालेली आपल्याला दिसते.